आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। एक नंबर ना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा गजराचा खेळ मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा। या शिवतीर्थाने हा क्षण आज अनुभवलेला आहे। आपण सर्व भाग्यवान आहोत, या क्षणाचे साक्षीदार आहोत। यानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं। समोर यावं, पोडियमच्या पुढे यावं दोघांनी।
अरे मोदी हमसे डरता है, वोट चोरी करता है। अरे मोदी हमसे डरता है, वोट चोरी करता है। राणीच्या बागेतील सफेद माणसं, बागेची माणसं, राणीच्या बागेतील सफेद माणसं। कोण नाही कुणाच्या बापाची। कोण बोलता येणार नाही, कोण बोलता येणार नाही। काय सांगाल मशाल घेऊन आला आपण जय महाराष्ट्र। मी दक्षिण मुंबई महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर आणि माझी नगरसेविका ह्या माझ्याबरोबर असणाऱ्या मुंबादेवीच्या विधानसभा प्रमुख आणि संपर्क प्रमुख आज दोन भाऊ एकत्र झालेत आणि मराठी माणूस एकजुटीचे हे आज म्हणजे सर्व मराठी लोकांना एक प्रकारची दिवाळीच आहे। आणि बघा कसे एक कॅमेरा फिरून बघितला तर जसं शिवाजी पार्कला साहेबांचं भाषण असायचं त्याप्रमाणे आता माणसांची यायला रीग लागलेली आहे, अफाट गर्दी आहे। मुंबईमध्ये सर्व मुंबईकरांच्या मनामध्ये जे होतं पूर्वीपासून जेव्हा बाळासाहेब असताना 2012 पासून दोन भाऊ एकत्र व्हावे ते आज दोन भाऊ एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसाला जे पाहिजे तेच आता मिळणार आहे। नाही, आमची मशाल 2-4 इलेक्शनला ऑलरेडी लावलेलीच आहे ना। आम्ही दिल्लीमध्ये आमचे खासदार मशालीवरच पाठवलेले आहेत, त्यामुळे असं काही फरक पडणार नाहीये आम्हाला। तसं कसं असतं, कॉर्पोरेशन हे ग्रॉस लेवलचं इलेक्शन असतं
म्हणजे ॲज अ नगरसेवक म्हणून मी जे इलेक्शन लढली होती त्यावेळी उमेदवार विभागामध्ये काय काम करतो त्याच्यावरती हे महानगरपालिकेचं इलेक्शन असतं. कोणतीही जातीवादीवर वगैरे नसतं. तुम्ही वर्षाच्या 12 महिने जर तो उमेदवार लोकांच्या उपयोगी पडत असेल, लोकांची कामं करत असेल, तर लोक त्यावेळी तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे बघत नाहीये. लोकांना माहिती आहे हाक मारल्यानंतर हा माणूस आपल्या उपयोगी पडणार, त्यालाच लोक मत देतात. त्यावेळी कोण परप्रांतीय आहे का, कोण आहे, कोण हिंदू आहे का मुस्लिम आहे, काही बघितलं जात नाही. मुंबईमध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेनेचं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर बसलेला आहे आणि आताही तेच महापौर बसणार. कारण मुंबई ही 107 हुतात्म्याने दिलेल्या बलिदान दिलेल्या लोकांची आहे. ती जर आपल्याला जपायची असेल तर आपल्याला मुंबईला मराठी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच महापौर बसणं गरजेचं आहे. भाजपा महायुतीचे नेते आहेत ते वारंवार मराठीचे मुद्दा घेतात आणि इतर भारतीय नेते आणि कलाकार या प्रचारामध्ये आणतात. खरं तर भाजपाचं कसं असतं, त्यांना ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या शिवाजी महाराजांचं त्यांना म्हणजे अभिमान नाही, तर ते असे घेऊन कलाकार घेऊन येऊनच करणार. ज्या शिवाजी महाराजांनी हे महाराष्ट्र घडवलं, ज्या शिवाजी महाराजांमुळे आज आम्ही महिला बिनधास्त फिरतो, त्या शिवाजी महाराजांबद्दल त्यांना आस्था नाही आहे, तर त्या लोकांची परिस्थिती अशीच असणार ना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.